नमस्कार. सगळ्या पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं समर्थ पॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि 2016 ते 2026 हा संपूर्ण कालावधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वात या संपूर्ण संचालक मंडळाने काम पाहिलं. आणि ते काम पाहत असताना जवळजवळ 2021 पर्यंत आमचा संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी हा संपला. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडची आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या आमच्या सहकारी जे सभासद आहेत त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार ज्या कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या आणि त्या कोर्ट कचेऱ्यांमुळे ही निवडणूक लांबत गेली. आणि आत्तासुद्धा जवळजवळ 17,500 मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा जो डाव होता तो आमचे जे सहकारी कलाकार मित्र आहेत त्यांनी त्या डावामध्ये यश मिळवलं. म्हणून जवळजवळ 17,500 मतदार या निवडणुकीपासून वंचित राहिलेले आहेत. खरं तर ती केस 10 जूनला हायकोर्टामध्ये संपणार होती आणि त्याच्यानंतर तो अधिकार त्या 17,500 मतदारांना मिळणार होता. पण झाल्या त्या गोष्टी झाल्या आणि आता आपण येत्या 7 जूनला आम्ही सगळेजण निवडणुकीला सामील जातोय. जसं आता सन्माननीय काझी साहेबांनी सांगितलं की पूर्ण इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये संपूर्ण मराठी चित्रपट महामंडळाच्या संपूर्ण इतिहास आपण पाहिला म्हणजे अगदी व्ही शांताराम आणि भालजी पेंढारकर यांच्यापासून ही सुरू झालेली परंपरा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली जो ऐतिहासिक गोष्ट म्हटलं किंवा सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली गोष्ट असं म्हटलं तर आमच्या कार्यकाळामध्ये चित्रपट महामंडळाच्या स्वतःच्या 3 वास्तू झाल्या आणि त्याही करोडो रुपयाच्या. मुंबईमध्ये आपण एक सरकारने दिलेली जागा होती. त्या जागेमध्ये आपण महामंडळाचं ऑफिस चालवत होतो. दरवर्षी धाकधूक असायची की यावर्षी आपलं रिन्यू करून मिळतंय की नाही, डोक्यावर आपल्याला छप्पर असणार की नाही. म्हणून मग मुंबईमध्ये सगळ्यांना सेंटर पडेल अशा अंधेरी या ठिकाणी जवळजवळ 2.5 ते 3 कोटीची वास्तू आपण अंधेरीमध्ये महामंडळाच्या नावावरती विकत घेतली. चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालय कोल्हापूरमध्ये एक जे आहे त्याच्यापेक्षाही मोठं कार्यालय चित्रपट महामंडळाला मिळावं आणि त्याच्यासाठी मुख्य कार्यालय न विकता चित्रपट महामंडळाचं कोल्हापूर मधलं जवळजवळ 2000 ते 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आपण कोल्हापूर स्टेशनच्या अगदी समोर ते आपण ऑफिस घेतलं जेणेकरून सगळ्यांना मध्यवर्ती कार्यालय जवळ पडलं पाहिजे. पुण्यामध्ये चित्रपट महामंडळाचं स्वतःचं कार्यालय नव्हतं ते आपण स्वतःच्या मालकीचं घेतलं. म्हणजे ज्या काही आम्ही जेव्हा कारभार हातात घेतला तेव्हा साधारणतः 2 ते 2.5 कोटीच्या ठेवी होत्या, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेघराजी भोसले नेतृत्व करत होते 2-2.5 वर्षातच जवळजवळ आपण 8 कोटी रुपयापर्यंतची मजल मांडली. तर हे सगळं श्रेय जे जातं ते हे संपूर्ण त्या संचालक मंडळाला जातं आणि त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला म्हणून चित्रपट महामंडळाच्या एवढ्या मोठ्या वास्तू झाल्या. विविध गोष्टी विविध उपक्रम चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आपण केले. मग ते डिजिटायझेशन असेल किंवा वयोवृद्ध कलाकारांना मानधन योजना जी होती त्याच्यामध्ये वाढ केली. त्याच्यानंतर आपण सरकार दरबारी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर मिळावे याच्यासाठी आपण तेव्हाही प्रयत्न केले आणि आता जवळजवळ त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळताना दिसतंय. कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केली की प्रत्येक एसटी डेपोच्या इकडे 100 कपॅसिटीचं कंटेनर एसी थिएटर हे उभारलं जाणार आहे. ते एक्सक्लुझिव्हली मराठी सिनेमासाठी असणार आहे. त्याच्यासाठी मराठी चित्रपट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुढाकार हा निश्चितपणे महत्वाचा आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जर का आता आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन बघितलं असेल तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा एक प्रस्ताव ठेवण्यात आला की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर उभारली जाणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जी काही नियमावली आणि काय सूचना असतील त्या चित्रपट महामंडळाकडे मागितलेल्या आहेत त्याही पुरवल्या जातील.
अशा विविध गोष्टी या चित्रपट अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कलाकारांना काम मिळत नव्हतं आणि सगळीच मनोरंजन सृष्टी ठप्प पडली होती, तेव्हा चित्रपट महामंडळाच्या वतीनं मदतीचा हात दिला गेला आणि प्रत्येकाला त्या काळामध्ये धान्याचं किट घरोघरी पोहोचवण्याचं काम चित्रपट महामंडळाच्या वतीनं केलं. अशा असंख्य गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या असतीलच. आणि आता पुढे जाऊन आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे विक्रम गोखले यांनी जी आपल्याला जागा दिली, जी जमीन दिली, ती जमीन कुठल्याही संचालकाच्या नावावर नाही आहे. खूप लोक आरोप करताना आता दिसून येत आहेत की यांनी ती जागा विकली वगैरे. तर मुळात ती जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावावरती केलेली आहे आणि ती त्याची कागदपत्र आहेत. फक्त झाली अशी गोष्ट की त्यांनी ती कोविड काळात आपल्याला जागा दिली आणि त्याच्यानंतर आमचा कालावधी संपलेला होता आणि आमचा कालावधी संपलेला असल्यानंतर आम्हाला विशिष्ट गोष्टी करण्याचीच परवानगी असते. म्हणजे कामगारांचं वेतन असेल, ऑफिसचं लाईट बिल असेल किंवा एखादी वैद्यकीय मदत असेल, या सगळ्या गोष्टी चित्रपट महामंडळाचे संचालक करू शकतात. तिथे वृद्धाश्रम बांधण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करण्याचा अधिकार हा मुळात आम्हाला संचालक म्हणून नव्हता, कारण आमचा कार्यकाळच पूर्ण झालेला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही, कारण नंतर प्रशासक नेमला गेला. सो आता तो कार्यकाळ जेव्हा पुन्हा सुरू होईल, नवीन संचालक मंडळ येईल, तेव्हा आम्ही त्या संचालक मंडळामध्ये असूच. त्यामुळे त्या बाबतीत ज्या काही घोषणा आहेत किंवा त्या गोष्टी ज्या काही करायच्या आहेत, ती जी काही कुदळ मारायची आहे ती मला वाटतं शिंदे साहेब, आनंद शिंदे साहेब स्वतःच्या हातानेच मारतील आणि मग ते वृद्धाश्रमाचं काम सुरू होईल अशी ग्वाही मी देतो. आणि मला असं वाटतं की खूप काही गोष्टी करायच्या आहेत. तर सगळंच मी न बोलता अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सुद्धा विस्तृतपणे याविषयी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.